देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे नेते नितेश राणे यांचा गौरव केला। भगवी शाल घालत फडणवीसांनी राणेंचं कौतुक करत अभिनंदन केलंय। उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली। दुपारी 12:30 वाजता सर्व नवीन आमदारांची बैठक पार पडणार असून निवडणुकीच्या निकालावर चर्चा होणार आहे। मुंबईत उद्या मनसेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडणार असून विधानसभेच्या पराभवाच्या संदर्भात मंथन केलं जाणार आहे। पराभवानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। जे झालं ते लोकशाहीच्या विरोधात झालं। विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यजनक आहे। ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्या सर्व मतदारांचे आभार मानत यशोमती ठाकूरांनी खंत व्यक्त केलेली आहे। तिवसा मतदारसंघामध्ये विकास कामं झाली नाहीत असा हल्लाबोल राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केला। तर तिवसामधून भाजपचे राजेश वानखडे विजयी झालेले आहेत। पुसदमधून इंद्रनील नाईकांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला। तब्बल 90,000 मतांनी त्यांचा विजय झाला असून सलग 72 वर्षापासून निवडून येण्याचा ऐतिहासिक विक्रम आहे। आयपीएल 2025च्या लिलावात ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे। तर लखनौ सुपर जायंट्सनं त्याला 27 कोटींना खरेदी केलं। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले। तर संतोष बांगर हे 31,000 मतांनी विजयी झाल्यानंतर शहरातील गांधी चौकामध्ये त्यांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून बॅनर लावले। वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे सर्वाधिक मतांनी विजयी झाले। तब्बल 39,574 मतांनी सुमित वानखेडे विजयी झालेले आहेत। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होणार आहे। त्यामुळे तळ कोकणातील पायी दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात। जागोजागी दिंड्यांचं स्वागतही केलं जात आहे। भिवंडी तालुक्यातील बोरिवली राहुर येथे कुंभेरी नदी प्रदूषित झाली। प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला कोर्टामध्ये आव्हान देणार अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली। तर मत कोणाला केलं हे जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं देखील सरोदे यांनी म्हटलेलं आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते। पुणे नाशिक महामार्गावर काटेरी झुडपांचा विळखा पडलेला आहे। तर या प्रकाराकडे महामार्ग प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून गाड्यांचं नुकसान देखील झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात जाणाऱ्या महामार्गावर मोठे खड्डे पडले। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। तर लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांच्या वतीनं केली जाते। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 200 ते 250 क्विंटलची आवक सुरू आहे। हिवाळा सुरू होताच बाजरीच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं दरात देखील वाढ झाली असून 3,100 रुपये प्रति क्विंटल दरानं बाजरी विकली जाते। उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये मशिदीच्या सर्वेक्षणावरून स्थानिकांनी सर्वेक्षण पथकावर दगडफेक केल्यानंतर हिंसाचार झाला। वाढत्या तणावामुळे पोलीस दलाला तैनात करण्यात आलं होतं। तर कोर्टाच्या आदेशानंतर मशिदीचं सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षणाचं पथक शाही जामा मशिदीमध्ये पोहोचलेलं। पंजाबच्या अमृतसरमधील अजनाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठाण्याबाहेरील परिसर पूर्णपणे सील केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। परभणीच्या गंगाखेड शहरातील बस स्थानकाच्या परिसरामध्ये 2 दुकानांना आग लागल्याची घटना घडली। त्यामुळे दुकानदारांचं 40,000चं नुकसान झालं असून आर्थिक मदतीची मागणी केली जाते। तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ऑटो रिक्षाला ट्रकनं जवळून जोराची धडक दिल्यानं मोठा अपघात घडला। तर या अपघातामध्ये 9 ऊसतोड मजूर गंभीर जखमी झालेत। जखमींवर नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मालेगाव सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या प्रकरणी 2 तरुणांचा मृत्यू झालाय। इतर 2 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।